मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाइन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध। मागील 24 तासांमध्ये तब्बल 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं शहर आणि परिसरात सीना नदीला पूर आलाय। परिणामी नालेगाव, दातारंगेमळा, सातारकरमळा यासह अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलंय आणि जनजीवन विस्कळीत झालंय। गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी स्वतः पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन पाहणी केली। ते पाण्यामध्ये उतरून नागरिकांपर्यंत पोहोचले, त्यांच्या हाल अपेष्टा जाणून घेतल्या आणि आवश्यक मदतीचं आश्वासन दिलं। यावेळी खासदार लंके यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना तात्काळ नुकसानीची नोंद घेऊन रेस्क्यू आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं पाठवण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधलाय। पाण्यामध्ये करंट जाण्याचा धोका टाळण्यासाठी वीज पुरवठा सुरक्षित करण्याचे आदेश देण्यात आलेत। पाहणी दरम्यान नगरसेवक योगीराज गाडे, विक्रम राठोड, दिलदार सिंग बीर तसेच गिरीश जाधव, मंदार मुले, राकेश बोगवट, प्रथमेश महिंदरकर, ओम काले, शुभम मिरांडे तसेच महेश शेलके, अक्षय नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते। खासदार लंके यांनी नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये येईपर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्याचा सल्ला दिलाय। दरम्यान पुरामुळे शेती, घर आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खासदारांनी केली आहे। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।